नाशिक शहरातील सातपूर गावात दरवर्षी भवानी माता बारागाड्यांचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यावर्षी देखील भवानी माता बारागाडे यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जाणार आहे। या पारंपरिक यात्रेला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे। भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। या यात्रा उत्सवाचा श्री गणेशाचा मान दरवर्षी निगळ घराण्याला दिला जातो। या वर्षीचा श्री गणेशाचा मान हा मंगेश निगळ यांना मिळाला। एकूणच पारंपरिक महत्त्व असलेल्या यात्रेच्या श्री गणेशाचा मान मिळाल्याने मंगेश निगळ यासह कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण आहे। सातपूर भवानी माता यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष भारत घाटोळ, आयोजक राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, गोकुळ निगळ, कार्याध्यक्ष किरण निगळ, उपाध्यक्ष महेंद्र भांदुरे, सोपान बंदावणे, खजिनदार दिनेश निगळ तसंच यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव पार पडतो। यावर्षी होणाऱ्या या 12 गाड्या यात्रा उत्सवात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। नमस्कार, मी भारत घाटोळ पाटील, सातपूर भवानी माता यात्रा उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून यावर्षी मला मान मिळालेला आहे। मित्रांनो, सातपूर गाव ज्यावेळेस पूर्वी गाव होतं, आज त्याचं शहरीकरण झालंय। आज नाशिक महापालिकेचा खूप मोठा हा भाग आहे, प्रभाग आहे खूप मोठा। तर पूर्वी ज्या टायमाला हे गाव होतं त्या टायमाला त्याच्या शेकडो वर्षापूर्वीपासून ह्या गावाची परंपरा चालत आली की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा यात्रा उत्सव भवानी मातेचा यात्रा उत्सव साजरा केला जातो। शेकडो वर्षांपासून ही परंपरा आमचे सर्व पूर्वज, आमच्या गावातील निगळ कुटुंबियांकडे तो सर्व मान आहे। इथे 12 गाड्या म्हणजे 12 बैलगाड्या एकमेकाला जुंपल्या जातात व त्या 12 गाड्या ओढल्या जातात। आमचे पूर्वापार आमच्या सर्व सातपूरकरांची, ग्रामस्थांची काही श्रद्धा आहे की या 12 गाड्या ओढल्यानंतर हा जत्रा उत्सव साजरा केल्यानंतर आमच्या सातपूरमध्ये समृद्धी, शांतता, सुख हे सर्व नांदतं। हा एक भवानी मातेचा आमच्या गावाला लाभलेला एक आशीर्वाद आहे। तर ही आमची श्रद्धा आहे सर्वांची, आमच्या सर्व सातपूरच्या ग्रामस्थांची भावना आहे। ती भावना, ती परंपरा ह्या यात्रेच्या स्वरूपामध्ये आम्ही दरवर्षी साजरी करत असतो। याही वर्षी हाच उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आहे। यावर्षी मी अध्यक्ष असल्यामुळे माझी स्वतःच हे असेल की मला ही यात्रेचं जे स्वरूप आहे जास्तीत जास्त मोठं करावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत यात्रेच्या माध्यमातून आम्हाला आमचा सातपूरचा जो काही पारंपरिक उत्सव आहे तो लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे, यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहे। आम्ही एकूण 3 दिवसांचा हा पूर्ण नियोजित कार्यक्रम केलेला आहे। 18 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता नितीन बानगुडे पाटलांचं शिवव्याख्यान आयोजित केलेलं आहे। तसेच 19 तारखेला पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा व यात्रेचा मुख्य जो कार्यक्रम आहे तो साजरा केला जाईल। तसेच 20 तारखेला सायंकाळी आमच्याकडे कुस्त्यांची दंगल असते। म्हणजे तुम्ही पाहत असाल की छोट्या छोट्या खेड्यागावांमध्ये जत्रेच्या दिवशी कुस्त्यांची दंगल असते, तशी आमच्याकडेही कुस्त्यांची फार मोठी दंगल होते। या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व पैलवान इथे येतात, या कुस्तीच्या खेळामध्ये सहभागी होतात। तसेच मी सर्व नाशिककरांना, सर्व जिल्ह्यातील नागरिकांना, सर्वांना मी आवाहन करेन की आपण सर्वांनी आमच्या या यात्रा उत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा व तसेच आमच्या या यात्रेची, या कार्यक्रमाची जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद। मी आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व जास्तीत जास्त संख्येने या यात्रा उत्सवामध्ये सहभागी व्हावं व आमच्या सर्वांचा आनंद द्विगुणित करावा अशी मी सर्वांना यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।